नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 16 जुलै 2026. आज आपल्या चॅनलचे लेखक प्रमोद कुलकर्णी यांचा वाढदिवस. त्यांचा हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज त्यांची कथा घेऊन आलोय तुमच्यासाठी. कथेचं नाव आहे परोपकार. वंदना निकमने इंटरकॉमवर फोन करून केबिनमध्ये बसलेल्या ॲडव्होकेट रजनी क्षेत्रमाडेंना विचारलं, मॅडम दोघीजणी तुम्हाला भेटायला आल्या आहेत, आत पाठवू? मॅडमनी घड्याळाकडे बघितलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. त्या मनात म्हणाल्या, ऑफिस बंद करतेवेळी या कशा आल्या? असो. आणि त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं, पाठव तू त्यांना आत, आणि तू घरी गेलीस तरी चालेल. राघव शिपाई ऑफिस बंद करेल, त्याला बसव आता इंटरकॉमवर. त्या दोघी आत आल्या. नमस्कार झाल्या. एकीने आपलं नाव मीना देसाई सांगितलं. मीना देसाई म्हणाल्या, मी याच शहरात राहते. ही माझी मैत्रीण आहे. इथे तिचं माहेर आहे आणि सासर इचलकरंजीला आहे. हिला तुमच्याशी बोलायचं आहे. मीनाची मैत्रीण नीना सरदेसाईंनी बोलायला सुरुवात केली. मॅडम, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली. माझा नवरा इचलकरंजीत एका मिलमध्ये जॉबर आहे. मला अजून मूल नाही, पण आमचं कुटुंब सुखी कुटुंब आहे. आमचं एकमेकांवर चांगलं प्रेम आहे. मला सासू आहे, तीही प्रेमळ आहे. ॲडव्होकेट मॅडमने विचारलं, मग तुम्हाला अडचण काय आहे? म्हणजे ज्या बाबतीत मी तुम्हाला मदत करू शकेन अशी अडचण? नीनाने एकदम बॉम्बच टाकला. मला नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे. ॲडव्होकेट रजनीने तिला विचारलं, सगळं चांगलं आहे, मग घटस्फोट का हवा आहे? घटस्फोटासाठी प्रबळ कारण पाहिजे. नीना म्हणाली, आज 7 वर्ष झाली मला तो आई होऊ देत नाही आहे. तो म्हणतो मला मूल नको. रजनी म्हणाली, हां, हे कारण बरोबर आहे. या कारणामुळे तुला 6 महिन्यात घटस्फोट मिळेल. हा फॉर्म आहे, हा भर, तुझी सगळी माहिती लिही आणि घटस्फोटाचं प्रबळ कारण सुद्धा लिही. अखेर नीनाचा घटस्फोट झाला आणि ती मुक्त होऊन स्वतःचं आयुष्य जगायला लागली. ॲडव्होकेट रजनी एक दिवशी ऑफिसमधनं आली. दिवाणखान्यात सोफ्यावर डोळे मिटून बसलेली असताना तिला तिचा पूर्व इतिहास आठवला. तिचं लग्न झालं होतं, पण तिचे सासरी खटके उडत होते. थोडा वादविवाद झाला की लगेच ती माहेरी यायची. माहेरी तिचे बंधू ते तिला 8-10 दिवसांनी परत सासरी आणून सोडायचे. हे असं गेल्या 2-3 वर्षात नेहमीच होत होतं. शेवटी भावानी तिला सांगितलं की परत इथे यायचं नाही. शेवटी तिने सासर आणि माहेर सगळ्यांना सोडून दिलं आणि ते शहर सोडून दुसऱ्या तालुका प्लेसला आली. त्या गावात तिला एका वाड्यात भाड्यानं जागा मिळाली. वाड्याची मालकीण आणि तिची मुलगी चांगली होती. रजनीने त्यांना आपली सगळी हकीकत सांगितली. वाड्याच्या मालकिणीच्या मुलीचं नाव शालन होतं. शालननी विचारलं, मग तुम्ही पुढे काय करणार आहात? रजनी म्हणाली, मी शिकवण्या घेईन. मी BCom झाली आहे, त्यामुळे मला एखादा जॉब मिळाला तर बरंच होईल. वाड्याच्या मालकांचं गावात एक मोठं रेडीमेड कपड्याचं दुकान होतं. कामाचा लोड खूप वाढत होता, त्यामुळे रोजचा हिशोब करणं त्यांना जमत नव्हतं. ते म्हणाले, रजनी मॅडम, माझ्या दुकानात सकाळी 2 तास दररोज येऊ शकाल का? सगळा हिशोबाचा ताळमेळ बघा. मी तुम्हाला चांगला पगार देईन. शिवाय तुम्ही दरमहा भाडंसुद्धा देऊ नका. शालननी तिला सल्ला दिला, गावात एक क्लास आहे, मी तिथे तुम्हाला घेऊन जाते. तिथे तुम्हाला शिकवण्याची संधी मिळाली तर बघा. दुसऱ्या दिवशी शालन आली. रजनी क्लास घेणाऱ्या सरांना भेटली. रजनीने आपली ओळख सांगितली आणि मला कॉमर्स सब्जेक्ट शिकवण्याची आवड आहे असंही सांगितलं. त्या सरांनी आठवड्यातून 3 दिवस प्रत्येकी 2 तास शिकवायला तिला सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांचं मानधनही ठरलं. पण आता रजनीकडे फावला वेळ भरपूर होता. तिने लॉचं शिक्षण सुरू केलं. 3 वर्षात LLB झाली, सनद घेतली आणि त्याच गावात प्रॅक्टिस चालू केली. ती फक्त घटस्फोटाच्या केसेस घेत होती. शिकवण्या बंद करून टाकल्या. 2 वर्षात सगळ्या पंचक्रोशीत तिचं नाव झालं. तिचं स्वतःचं एक मत होतं की जर नवरा आणि घरातल्या लोकांशी पटत नसेल तर सरळ घटस्फोट घ्यावा.
समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करत वेळ वाया घालवू नये. काही वेळा घटस्फोट घेतलेल्या मुलींना पुढे समाजात स्थान मिळत नाही. तेव्हासुद्धा रजनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असे. तिचा फोकस फक्त पीडित महिलांवर होता. त्यांना पैशांनी किंवा इतर तत्सम गोष्टींनी त्यांचं उभं आयुष्य ती मार्गी लावत असे. तिच्या अशा मदत करण्यामुळे तिचा महिला वर्गाचा एक चांगला ग्रुप तयार झाला होता. कधी वर्षा 6 महिन्यांनी त्या सगळ्या महिला कुठेतरी 2-4 दिवस पिकनिकला जात, आपल्या विचारांचं आदानप्रदान करत. त्या अबला नाही राहिल्या, त्या सबला झाल्या. त्या महिलांचं धारिष्ट्य वाढलं, त्यांचं समाजातलं स्थान उंचावलेलं होतं. एक दिवशी ॲडव्होकेट क्षेत्रमाडेंची मुलाखत पेपरमध्ये छापून आली. त्यामुळे तिच्या भावाला आणि नवऱ्याला तिचा ठाव ठिकाणा कळला. 2 दिवसांनी भाऊ आला. तो तिच्या ऑफिसमध्येच आला. वंदनाने इंटरकॉमवर ॲडव्होकेट क्षेत्रमाडेंना कल्पना दिली की तुमचे बंधू आलेत. ॲडव्होकेट क्षेत्रमाडे म्हणाल्या, ए बघ, तू त्यांना बाहेर बसव, पाणी दे, मी थोड्या वेळात येते बाहेर. थोड्या वेळात बाहेर आल्यानंतर तिने आपल्या भावाला घेऊन गाडीने ती स्वतःच्या घरी आली. घरी आल्यानंतर घरी काम करणाऱ्या मुलीनं पाणी आणून दिलं. स्वयंपाक करणाऱ्या बाईने चहा आणून दिला. रजनीने विचारलं, आई कशी आहे? तेव्हा भाऊ म्हणाला, अगं, तू गेल्यानंतर तिने तुझा धोसराच काढला आणि हाय खाऊन तिचा अंत झाला. कधीतरी तुला वेळ मिळाला की काही दिवसांसाठी ये घरी. तिचे बंधुराज तिला म्हणाले, ती फक्त बघू असं म्हणाली, पण पुढे असं म्हणाली, हे बघ, मला तिकडे येण्यात काही स्वारस्य राहिलेलं नाही आहे. भावाने औपचारिक गप्पा मारल्या आणि तिथून निघून गेला. पुढच्या आठवड्यात तिचा नवरा तिच्या ऑफिसमध्ये आला. त्यांनी पण तिला परत यायला सांगितलं, पण तिने स्पष्टपणे सांगितलं, जमणार नाही. मी डायव्होर्स पेपर्स बनवून ठेवलेत, त्यावर सही करा. मी सही केलेली आहे. तिकडे तुम्ही कोर्टात जाऊन सबमिट करा. त्यांनीही ते पेपर घेतले आणि काढता पाय घेतला. रजनी इकडे एकटी तिच्या विश्वात रममाण झालेली होती. एक केस घटस्फोटाची आली, पण नवरा त्याच्या बायकोला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. तो तिचा मानसिक छळवाद करत होता. घटस्फोटाचा अर्ज केल्यामुळे ती आपल्या एकुलत्या एका मुलीला घेऊन वेगळी राहत होती. मुलगी 10वी SSCची परीक्षा देणार होती. रजनीबाई आणि तिच्या 8-10 जणी एकदा एकत्र बसून तोडगा कसा काढायचा याचा विचार करत होत्या. एकीने सांगितलं, त्याचं स्टिंग ऑपरेशन करूया. ती मुलगी चुणचुणीत होती. ती म्हणाली, मी त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. 15 ते 20 दिवसानंतर त्याचा गेम करायचा. एक दिवशी तिने त्याला फोन करून बाहेर एका कॉफी शॉपमध्ये बोलवलं. थोडी ओळख काढली. असं सारखं वारंवार केल्यानंतर तो पुरता घायाळ झाला. एक दिवशी एका बागेमध्ये संध्याकाळी तिने त्याला बोलवलं. ते दोघं बाकड्यावर गप्पा मारत होते. तेवढ्यात रजनीताई आणि त्यांचा ग्रुप तिथे आला. त्याला वेठीला धरलं. त्याला काहीच कळलं नाही. त्याच्याबरोबर असलेली मुलगी म्हणाली, अहो, हा म्हणाला आजच लग्न करू. रजनीताई म्हणाल्या, अहो, पण तुमचं लग्न झालंय ना? तो म्हणाला, हो, लग्न झालंय, पण आम्ही घटस्फोट घेणार आहोत. मग रजनीताईंनी त्याला विचारलं, घटस्फोट घेणार आहात तर मग इतके दिवस तिला टॉर्चर का करत होतात? या आठवड्यात घटस्फोटाचं काम पूर्ण करा आणि तुम्हाला जे करायचंय ते करा. पुढच्या आठवड्यात तारीख घेऊन रजनीताईंनी 3 महिन्यात त्या बाईला घटस्फोट मिळवून दिला. शिवाय काही लाखात रक्कम घेऊन तिच्या पुढच्या आयुष्याचीही सोय केली. ती महिला आपल्या मुलीबरोबर 12वी शिकली. पुढे पदवीसाठी दोघींनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे दोघीही पदवीधर झाल्या. वकीलबाई रजनीताईंच्या मदतीनं मुलीला बऱ्यापैकी नोकरीही मिळाली. त्या महिलेनं शिकवण्या चालू केल्या. आता दोघींचा उदरनिर्वाह चांगला होत होता. दोघीही सुखात होत्या. अधूनमधून वकिलीणबाईंच्या संपर्कात होत्याच. एक दिवशी ॲडव्होकेट रजनीताई कोर्टात गेलेली असताना तिला दिसून आलं की एका बाईची घटस्फोट केस चालू होती, पण ती इतकी गरीब होती की तिला कोणी वकीलच मिळत नव्हता. रजनीताई केस ऐकत होत्या. नवरा घटस्फोट द्यायला तयार होता, पण त्या दोघांना एक मुलगा होता. त्या मुलाचा ताबा तिच्याकडे द्यायला नवरा तयार नव्हता. नवरा म्हणाला, हे बघा, मुलाचं संगोपन करायची तिची क्षमता नाहीये. आणि तो पोडगीही द्यायला तयार नव्हता. रजनीताईंना त्या महिलेची कणव आली. त्यांनी कोर्टाला विनंती केली की मी तिचं वकीलपत्र घेते. कोर्टाने मान्यता दिली.
तिने त्या महिलेची वकीलपत्रावर सही घेतली, पेपर सबमिट केले आणि विनंती करून पुढच्या 10 दिवसांनंतरची तारीख मागितली. त्या महिलेचे वडील बाहेरगावाहून आले होते. रजनीताईंनी त्या दोघांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. ते दोघं संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रजनीताईंनी तिला आश्वासन दिलं की मी तुला योग्य न्याय मिळवून देईन, माझ्यावर विश्वास ठेव. पुढे विचारलं की आता तुम्ही गावी कसं जाणार, कारण रात्र होत आली आहे. तिचे वडील म्हणाले, रात्रीची गाडी आहे, त्या गाडीने आम्ही जाऊ. तिने त्यांच्या गावाचा पत्ता घेऊन ठेवला. रजनीताईंनी त्यांना विचारलं, तुमच्या गावी कोणाचा फोन आहे का, म्हणजे मला तुम्हाला फोन करता येईल. वडील म्हणाले, "अ, माझ्या वाड्याच्या मालकाकडे आहे लँडलाईन, पण मला नंबर नाही आठवत आहे." रजनीताई म्हणाल्या, हरकत नाही, घरी गेल्यावर माझ्या मोबाईलवर फोन करून मला तो फोन नंबर द्या. वडिलांनी एक शंका व्यक्त केली, अहो आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आम्ही वकील केलेला नाही आहे. तुमची फी आम्हाला परवडणारी नाही हो. रजनीताई म्हणाल्या, हे बघा, फीची काळजी करू नका, मला फीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला तुमच्या मुलीच्या उद्दाम नवऱ्याला धडा शिकवायचा आहे. आत्ताही मी तुम्हाला पैसे देते, म्हणजे तुम्हाला गावाला जायला उपयोग पडेल. वडील नको म्हणाले तरी रजनीताईंनी त्यांना गळ घालत थोडे पैसे दिले. वडील आणि मुलीच्या डोळ्यात आसवं जमा झाली होती. दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या वडिलांनी रजनीताईंना फोन करून आपला फोन नंबर सांगितला. त्या महिलेचं नाव विजया. तिने 5 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. तिला 4 वर्षांचा मुलगा होता. नवरा तिचा मानसिक छळ करायचा. त्याची बाहेरसुद्धा लफडी होतीच. तो श्रीमंत होता. विजया एक गरीब मुलगी, दिसायला देखणी. तिचे वडील त्या छोट्या गावात राहत होते. हा मुलगा त्या गावात असणाऱ्या त्याच्या मित्राच्या लग्नाला आला होता, तेव्हा त्याला विजया दिसली होती. त्यांनी सरळ मागणीच घातली. लग्न झालं, पण त्याची वर्तणूक चांगली नव्हती. त्याला आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांना पैशाचा माज होता. हळूहळू विजयाच्या सगळ्या प्रकार लक्षात आला, पण ती काही करू शकत नव्हती, म्हणून तिने घटस्फोटाचा अर्ज केला होता. रजनीताईंनी कोर्टाची तारीख घेतली. विजयाच्या गावी फोन करून सांगितलं की तुम्ही सकाळी 10 वाजता माझ्या ऑफिसमध्ये या, मला विजयाला काही सूचना द्यायच्या आहेत. वडील रामरावांनी येण्याचं कबूल केलं. कोर्टाच्या तारखेच्या दिवशी रामराव आपल्या मुलीला घेऊन रजनीताईंच्या ऑफिसमध्ये आले. रजनीताई वाट बघत होत्या. ऑफिसच्या केबिनमध्ये रजनीताई, रामराव आणि विजया होते. तिने सेक्रेटरीला सांगितलं होतं की आता कोणालाही आत पाठवायचं नाही. रजनीताई म्हणाल्या, विजया, तू एकच धोसरा लाव की मला मुलगा पाहिजे. थोडं गहिवरून सांग. कोर्टाला पण तुझ्याबद्दल सहानुभूतीच वाटेल. आता विमलाबाई न्यायाधीश आहेत, त्यामुळे काम सोपं होईल. बाकीचं मी बघून घेईन. कोर्टात आल्यानंतर विजयाचं नाव पुकारलं गेलं. विजया कटघऱ्यात उभी राहिली. न्यायाधीशांनी विजयाला विचारलं, तुझं काय म्हणणं आहे? विजया रडायला लागली. माझा मुलगा 4 वर्षांचा आहे, तो मला पाहिजे. त्याचप्रमाणे मला आणि मुलाच्या संगोपनासाठी एक रकमी रक्कमही पाहिजे. रजनीताईंनी तिची री ओढली. म्हणाल्या, मी कोर्टाला विनंती करते की माझ्या आशिलाला तिला पाहिजे ते मिळावं. न्यायाधीश म्हणाले, हे बघा, मुलगा लहान आहे, तो काही आईशिवाय राहू शकणार नाही, म्हणून मुलाचा ताबा आईकडे राहील आणि दरमहा आईला पोटगी देण्यात येईल. त्यावर ताडकन रजनीताई उठून म्हणाल्या, एक रकमी रक्कम मिळावी. न्यायाधीश बाई म्हणाल्या, पण पद्धत तर पोटगीची असते ना. रजनीताई म्हणाल्या, पण मी कोर्टाला विनंती करते की तिच्या नवऱ्याने तिच्या अंगावर वेळोवेळी कारण नसताना वार केलेत, त्यामुळे इथून पुढे त्याचा संबंध नको. न्यायाधीशांनी विचारलं की रक्कम किती पाहिजे. रजनीताईंनी 25 लाखांची डिमांड केली. न्यायाधीशांनी तिच्या नवऱ्याला विचारलं, तुम्ही देणार का? नवरा म्हणाला, मी 20 लाख रुपये द्यायला तयार आहे. रजनीताईंनी विजयाशी बोलून कबूल असं सांगितलं. तसंच आज कोर्ट संपल्यावर ताबडतोब कोर्टाच्या समोर दोन्ही बाबी व्हाव्यात ही विनंतीही केली. कोर्टाने त्याप्रमाणे आदेश दिला. नवऱ्याने होकार दर्शवला. 20 लाखाचा चेक आणि मुलगा तिच्या ताब्यात दिला. विजया, तिचे वडील रामराव आणि रजनीताई ऑफिसमध्ये आले. वडिलांनी, विजयाने रजनीताईंचे आभार मानले. जाता जाता रजनीताईंनी मुलाला कॅडबरी चॉकलेट आणि 1000 रुपयांचं पाकिट दिलं. दोघे आभार मानून निघून गेले. या केसची संपूर्ण बातमी दुसऱ्या दिवशी पेपरला
झळकलेली होती. रजनीताईंचे फोटो बघून प्रतिष्ठित लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. एक प्रख्यात वकील कोर्टात म्हणाला, "ही केस रजनीताईंनी घेतली ना, त्याच वेळी मी म्हटलो की आता त्या नवऱ्याचे 12 वाजणार आणि तसंच झालं." रजनी क्षेत्रमाडे यांची खात्री होती की त्या केस कधी हारल्या नाहीत. त्यामुळे बऱ्याच अवघड केसेस त्यांच्याकडे येत होत्या. रजनीताईंचा नवरा मुंबईला परत गेल्यावर त्यांनी घटस्फोटाचा अर्ज सबमिट केला. दोन्हीकडून संमती असल्यामुळे, शिवाय रजनीताई नवऱ्यापासून बरेच वर्ष विभक्त राहत असल्यामुळे घटस्फोट लगेच मिळाला. तसं पत्र कोर्टाने रजनीताईंना पाठवलं. एक दिवशी एक वयस्कर जोडपं आलं. रजनीताईंनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं, चहा-पाणी दिलं आणि विचारलं, "तुम्हाला काही या वयात घटस्फोट हवा आहे का?" त्या दोघांनी माना डोलवून नाही सांगितलं. ते म्हणाले, "अहो, आम्हाला तुमचा सल्ला हवा आहे. आमच्या दोघांच्या पेन्शनमधून ठराविक रक्कम सुनेला आम्ही दर महिन्याला देतो, पण तिची हाव काही सुटत नाही हो. आम्हाला जेवायला वाढताना काही ना काहीतरी खुचपट काढते. एकदा तर माझी खोटी सही करून बरेच पैसे काढून घेतले बँकेतून. माझा स्पेशल पेन्शन अकाउंट नाही आहे, सेव्हिंग्ज अकाउंट आहे. त्या सेव्हिंग अकाउंटमधनं तिने पैसे काढून घेतले. आम्हाला आता घरात राहायची भीती वाटायला लागली आहे. तुमच्या पाहण्यात एखादा वृद्धाश्रम असेल तर सांगा." रजनीताईंनी सांगितलं, "वात्सल्य वृद्धाश्रम हा शिवरामपंत आणि सुशीलाबाईंचा आहे. ते दोघेही वृद्ध आहेत. त्यांनी आत्ता अगदी अलीकडे या वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. खूप छान आश्रम आहे. परिसर निसर्गरम्य आहे. आवडेल तुम्हाला. मी तुम्हाला चिठ्ठी देते. ते दोघं तुम्हा दोघांना निश्चित आसरा देतील." ते वृद्ध जोडपं एक दिवशी शिवरामपंतांच्या आश्रमात गेले. आश्रम पाहिला. त्या दोघांना आवडला. शिवरामपंत म्हणाले, "तुम्ही तुमच्या सोयीनुसार या आश्रमात राहिला." त्या वृद्ध आईवडिलांनी आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितलं की आम्ही हे घर सोडून वृद्धाश्रमात राहायला जातोय. सुनेला आणि मुलाला वाईट वाटलं, पण हे दोघं काय करणार? मुलाला आणि सुनेला आता दरमहा मिळणारे पैसे बंद होणार होते. शेवटी ते वृद्ध जोडपं मनाचा हिय्या करून शिवरामपंतांच्या वात्सल्य वृद्धाश्रमात राहायला गेले आणि त्यांनी फोन करून रजनीताईंचे आभार व्यक्त केले. अशी रजनीताई क्षेत्रमाडे सर्वांना अशा रीतीनं मदतीचा हात देत असतात आणि तिचा परोपकार हा गुण बघून सगळेजण विस्मयचकित होत असतात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात कुलकर्णी सरांची 55वी कथा परोपकार. कथा कशी वाटली कमेंट करून लगेच कळवा. ही कथा तुमच्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. धन्यवाद.